हॅलो, तर आज होतं 15 ऑगस्ट आणि इथे ह्या छोट्या मुलीचा असा छान असा भारत माता लूक क्रिएट केलेला आहे मी. तर हिला 7 वाजताच रेडी हवं होतं. तर मग मी तिला 6 वाजता बोलवलं होतं, की 1 तासाभरात तिचा लूक हा क्रिएट करून दिला असा आहे छान असा. आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. आणि त्याच्यानंतर माझं पार्लरच्या कामामध्ये सकाळी 12-1 वाजेपर्यंत माझं खालचं शॉपचंच काम चालू होतं. मग दुपारचा स्वयंपाक सगळा राहिला होता. मुलं पण शाळेत गेले होते. त्यांचं 15 ऑगस्ट सेलिब्रेशन होतं ते. तर ते येईपर्यंत मला स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून इथे पटापट मी आता पनीरची भाजी आणि चपाती बनवून घेणार आहे. तर इथे पटकन स्वयंपाक बनवते आणि हे जे कपडे होते मी सकाळी मशीन लावून गेले होते कपड्यांचे, तर ते पण सुकायला टाकायचे राहिले होते. मग आता जेवण वगैरे होईपर्यंत हे कपडे वगैरे सुकायला टाकून घेते आणि जेवण करून आम्हाला जर जायचं तर पुण्यामध्ये. तर आज मला हायड्रा फेशियलचं मशीन घ्यायचं होतं. तर मी 2-3 ठिकाणी पाहिलं म्हणजे शॉपमध्ये वेगवेगळ्या कॉस्मॅटिकच्या. तर त्यांच्याकडे ते फक्त असं होतं की ते ऑर्डर दिल्याच्यानंतर येणार होतं 2-3 दिवसांनी. पण ह्यांचं हे जे शॉप आहे ते ह्यांच्याकडं होतं अवेलेबल, की ते आजच, कारण मला आजच घ्यायचं होतं. मग त्यांच्याकडं होतं तर मी हे 4-5 मशीन अशा पाहिल्या वेगवेगळ्या. त्याच्यानंतर एक फायनल केलं आणि ते बोलले की आजच आम्ही डिलिव्हरी करतो लगेच. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मग हे एक फायनल करून त्यांनी मला कसं ऑपरेट करायचं किंवा ते ऑन ऑफ करायचं त्याचं सगळं लिक्विड्स वगैरे त्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या सांगितल्या कशा यूज करायच्या वगैरे. तर त्याच्यानंतर मी हे मग फायनल करून माझं बाकीचं पण जे शॉपचं थोडंफार मला फेशियलची किट वगैरे काय काय घ्यायचं होतं ते सगळं सामान घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस आणि हे पुण्यातलं असं छान असं वातावरण आहे आज. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.